ही येते की जर हा माणूस बांगलादेशवरून येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल, कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल, कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल, पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा, पण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते. आता आपण हे लक्षात घ्या की गेले 10 वर्ष आणि आत्ताचं 1 वर्ष म्हणजे 11 वर्ष, 2 बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचे सरकार कोणाचं आहे केंद्रामध्ये? भाजपचं आहे. महाराष्ट्रात देखील गेली 11 वर्ष, 2.5 वर्ष आमची सोडली, तेही कोविडच्या लॉकडाऊन मध्ये गेली, पण 2.5 वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहताय किती वर्ष, 8-8.5 वर्ष तर भाजपचंच सरकार आहे. मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील, मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे केंद्रात बसलेले बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का? ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का? तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे? बरं, आला आणि तो राहिला कुठे होता? 6-7 महिन्यापूर्वी, एक तर 6-8 महिन्यापूर्वी आला होता, सगळं कळतंय. म्हणजे खोकी सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये? ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? 10 वर्षात भाजपचं जे अपयश आहे, मग एका बाजूने चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूने बांगलादेशी घुसत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या, आम्हाला देशात घ्या, तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत, भाजप जाऊ शकत नाही, केंद्र सरकार जाऊ शकत नाही, थांबू शकत नाही. इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं. भाजप किंवा केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही. पण त्याच भाजपच्या देखरेखीत, त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये, त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यातून, आपल्या शहरात येऊन हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे. आणि भाजपचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता.